तसं मी आता पहिला आपल्याला सांगतो, आपण शेतकरी इथे आलात आणि आपला मूल्यवान वेळ हा आपण इकडे दिला तर आपण इथून काहीतरी घेऊन जाऊ ही माझी इच्छा आहे. आणि कृषी विभागाने जो इथे कार्यक्रम राबवला आणि शेतकऱ्यांचा कसा खर्च कमी होईल, उत्पन्नात कसे वाढ होईल आणि कमी वेळामध्ये होईल, त्याबद्दल त्यांचे बी मी आभार मानतो. आणि आपल्याला सांगतो की SRT म्हणजे काय. SRT म्हणजे SRT रिजेनेरेटिव्ह टेक्निक, म्हणजे याच्यामध्ये आपल्या शेतीचं आरोग्य कसं सुधारेल आणि आपण कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी हे तंत्र झालेलं आहे. तर आज मी जो उभा राहिलेलो आहे ते आपले वैद्य सर, हे माझे गुरु, त्यांनी मला माहिती दिली. मी पण तुमच्यासारखा सामान्य शेतकरी. आता तुम्ही पाहू शकता यावर्षी पाऊस किती झाला, त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले. तर या SRTमध्ये मला कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं नाही आहे आणि माझ्या उत्पन्नात पण वाढ झालेली आहे. मागच्या वर्षी लोक मला असत होते काय म्हणे येडा माणूस साहेब, याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला तसं सांगणार आहे मी पुढे. तर आपल्याला खर्च कसा कमी करते, आज आपल्याकडे काय आहे खर्च कमी करत. आज शेतकऱ्याची हालत एकदम खराब झालेली आहे हे आपल्याला सर्वात जाणून आहे. त्याप्रमाणे मी तसाच होतो शेतकरी आणि मी त्याच्यामुळे त्यासाठी शेतीकडे वळलो. कारण दरवर्षी आपण पेरणी करायची, खर्च करायचा सर्व आणि आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न सारखं यायचं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बिजोळे आहे, मटेरियलवाले आहे, मजुरी आहे आणि यांनाच आपल्याला वाटप करून द्यायची आहे. जर आपल्याला याच्यामध्ये खर्च जर कमी करता आला तर तो आपला फायदा आहे तसं. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो SRTचं असं आहे, SRT करायची पद्धत तुम्हाला सांगतो. SRTमध्ये पहिला आपल्या कडे असलेले खत हे आपल्या शेतामध्ये पसरून त्याच्यावर एकच वेळा नागट्टी करायची. नागट्टी केल्यानंतर रोटर मारा आणि 4.5 फुटाचे बेड पाडा. 4.5 फुटाचे बेड पाडल्यानंतर तिच्यावर तुम्ही कोणतेही पण पीक घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला मका असेल, कपाशी असेल, ते पण पीक घेऊ शकता तुम्ही. आणि आपल्याला दरवर्षी खर्च करायचं काम नाही आहे. त्यामध्ये तुम्ही एक वेळ केलं ना, 10 वर्ष तुम्हाला बेड मुळायचं काम नाही आहे. ते बेड तसेच ठेवायचे. मग तुम्ही म्हणतात तणनाशकचं काय करायचं बंदोबस्त, तर शास्त्रज्ञांनी आणि कृषी विद्यापीठांनी जे विकसित केलेले तणनाशक आहे आपण त्याच्यावर मारू शकतो. तिच्यामध्ये तुम्हाला निंदन करायचं नाही आहे, वाही मारायची नाही आहे आणि तुम्हाला कोणतीच अंतर्मशागत करायची नाही आहे. हा खर्च आपला कमी होणार आहे. आणि आपण आहे ना मागच्या वर्षी जे पिकं आहे, समजा आपण जे अगोदरचे पिकं घेतलेले असतात त्यांची मुळे तिथेच ठेवायचे असतात. आणि तण याच्याने काय होते, आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचं प्रमाण वाढणार आणि सेंद्रिय याचं प्रमाण वाढलं आपलं कार्बनचं, की आपल्या शेतामध्ये उत्पन्न वाढ होणार आहे आणि आपण आनंदी होणार आहे. मी पण त्यात आनंदी झालो. मला पण असं वाटतं की आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, त्यासाठी मी इकडे आलेलो आहे. आणि हे तंत्र माननीय चंद्रशेखर दादा कृषी भूषण यांचं म्हणजे जनक आहेत ते, त्यांच्या मार्गदर्शकाने मी आज यासाठी केलेली आहे 16 एकराची. हिच्यामध्ये आणखीन एक प्रतापराव चिपळूणकर सर आहे की तण देई धन. आपण आपल्या शेतामधील आलेलं तण हे ना आपण बाहेर फेकून देतो, पण हे आपण जर जागेवर कुजवलं तर आपलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढणार आहे. त्याच्यामध्ये नैसर्गिक गांडूळ ऑटोमॅटिक तयार होतील आणि आपले सूक्ष्मजीव तरी जास्त होतील आणि आपली म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ होईल त्यामध्ये आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल. असेच आपण आता याच्यामध्ये लागणारं साहित्य सांगतो. मला आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये बैल आहे, नागर वखर, ते पण तिच्यामध्ये पाहायचं काम नाही. तुम्हाला एकच वेळ पाळल्यानंतर तिच्यावर तुम्ही तणनाशकचा फवारा घेऊन अगोदरच्या पिकांची मुळे तसंच ठेवून तिच्यावर तुम्ही लगेच लागवड करू शकता. आता मी हरभऱ्याची लागवड केलेली आहे. मी फक्त तणनाशक मारलेलं आहे. तणनाशक मारून लगेच हरभऱ्याची लागवड झाली. त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करून दादांनी सांगितलं त्याचप्रमाणे त्याने आपला वेळ पण वाचणार आहे आणि खर्च पण वाचणार आहे. म्हणजे आपल्याला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. आपण स्वतः शेतकरी कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायची म्हणजे तंत्र आहे ती. याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय लागणार आहे, एक पंप तणनाशक मारण्यासाठी आणि एक टोकन यंत्र आपलं. आणि आपल्याला लागलाच आपल्या शेतामध्ये जर गवत जास्त झालं तर आपण त्याच्यामध्ये घास कटर पण वापरू शकतो. म्हणजे आपण ते तण तिकडे थांबवू शकतो. आणि जेवढं आपण आपल्या शेतामध्ये सेंद्रिय म्हणजे जेवढं तण किंवा आपलं मुळं असतील तेवढे ठेवले तर आपलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढून आपल्या उत्पन्नात वाढ होईल ही निश्चित आहे. आणि असे बरेच SRTचे शेतकरी आपले या याच्यावर काम करताय की शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल. आता तुम्ही जर SRTच्या ग्रुपवर आलात, आता मी सगळ्यांकडून आपला नंबर घेणारच आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी आपल्याकडे नंबर देऊन टाकायचे. तुम्हाला मी SRT ग्रुपमध्ये ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल त्याच्यामध्ये. आणि SRT करा. जसं आपल्याला शेवटचा पर्याय जसं डॉक्टर सांगतात की आता हे इंजेक्शन घेतलं की तुम्ही आराम पडेल, तसं आपले एक वेळ तरी तुम्ही तुमच्या जर कधी 10 एकर शेती असेल तरी 2 एकर SRT करून पहा.
मागच्या वर्षी दादा आपल्याकडे आले होते, त्यांनी पाहिलं माझ्या जमिनीची काय होतं तर आणि बेडमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो दादा. बेडमध्ये पाणी पडल्यानंतर किती पण पाणी पडू द्या, तिच्यामध्ये पाणी एकदम आरामशीर निचरा होती. आता दादा आपल्याला काय सांगतात की निचरा झालेली जमीन, माझी जमीन पाहिली तर तुम्ही एकदम खडकाळ मुरमाड जमीन आहे, हलकी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये माल काढणार म्हणजे हे मेन महत्त्वाची गोष्ट आहे. मागच्या वर्षी मी गहूच म्हणजे एका 40 किलो गव्हाला 18 क्विंटल गहू झालेला आहे मला बेड पद्धतीने, आणि ते बी ठिबकवर कोणत्याच पद्धतीची मी त्याच्यामध्ये काहीच केलेलं नव्हतं. एकच वेळ मटेरियल टाकलेलं होतं आणि एकच वेळ ते तणनाशकची फवारणी केलेली होती आणि मला पण वाटत नव्हतं. मी 12 क्विंटलची आशा करत होतो, मला 18 क्विंटल गहू झालं होतं त्यामध्ये. आणि म्हणजे आपलं असं म्हणजे फायदा होईल त्यामध्ये, एकदम एकाएकी नाही होणार. पण तुम्ही म्हणसाल की मग आपण लगेच आता यावर्षी मी आहे ना कीटकनाशक सुद्धा घरी बनवले आहे, दादांना माहिती आहे. सर आले होते माझ्याकडे, मी कीटकनाशक पण घरी बनवले आहे यावर्षी. म्हणजे आपला कीटकनाशकचा खर्च पण कमी होतो, उत्पन्नात वाढ होते आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये बियाणं पण आपल्याला कमी लागतं. मेहनत तर आहेच नाही, मेहनत कमीच होऊन जाते, शून्य एकदम डायरेक्ट.